नमस्कार मित्रांनो, निकित मराठी कथा या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. प्रेमविरह भाग 109 मागील भागात. उशीर होतोय ना तुम्हाला? जा, मीटिंग सुरू होईल. बाय. त्याला न पाहता लाजून बाहेर निघून जाते. नवली मामी, कधी येणार माझे न्यू फ्रेंड? मला केक कापायचंय. मी रेडी झाली हे बघा. बर्थडे सेलिब्रेट करायला अधीर झालेली रुही आवरून खाली आली तशी टेबल सजवणाऱ्या केशरला आवाज देऊन विचारत. दुपारी साजरीने तिला सनीला मारल्याची शिक्षा म्हणून बर्थडे पार्टी करणार नाही अशी धमकी दिली. तसं दुपारपासून फुगा फुगला होता मॅडमचा. पण आजी आजोबा आणि लाडके मामा असताना हा फुगा असा कितीसा फुगून बसणार होता. तसा तो 2 तासात त्या फुग्याची हवा सथ्या डॉक्टरने आपल्या हास्याच्या इंजेक्शनने बाहेर काढत ताळ्यावर आणलं होतं. त्यात भरीसभर म्हणजे तिच्या नवरी मामीने तिच्यासाठी न्यू फ्रेंड आणले आहेत बर्थडेला, जे तुझ्यासोबत डान्स करणार, गेम खेळणार, तुला गिफ्ट देणार असं सांगून तो फुटलेला फुगा आणखीनच फोडत तिला खुश केलं होतं. संध्याकाळ झाली तशी आवरून खाली आलेली रुही आदित्यनेच केशरला विचारत. सत्याची एक्झाम पण पूर्ण. तसं सत्या पण रुहीच्या बर्थडेसाठी घरी परतला होता. नेहमी अभयच्या दुःखात या चिमणीकडे नाही म्हटलं तरी या बाबतीत दुर्लक्ष होत होतं. कोणी जाणून बुजून करत नव्हतं अशातला भाग नव्हता. पण जो तो त्यावेळेच्या परिस्थितीप्रमाणे वागत होता. रुही लहान होती तोवर ती तिच्या घरच्या छोट्याशा माईच्या केकने पण खुश होऊन जायची. पण आत्ता बाहेरच्या जगाशी संबंध येऊ लागला तसं तिच्या प्रश्नांना आणि विचारांना वाटा फुटायला लागल्या होत्या. आता तिला काहीतरी पटेल आणि समजेल असं उत्तर द्यावं लागणार होतं. उगीच सगळ्यांसोबत नेगेटिव्हिटी परिणाम तिच्यावर व्हायला नको म्हणूनच आज केशरने माईंना आणि आप्पांना विचारून घरात छोटासा तिला आवडेल असा साधासा कार्यक्रम करण्याचा बेत केला होता. पिल्लू, थोडा वेळ राजा, फक्त लांबून येणार ना तुझे फ्रेंड, मग थोडा वेळ लागेल ना. त्यांना रुहीसाठी छान छान गिफ्ट पण घ्यायचे म्हणून लेट झाला असेल. अजून थोडा वेळ वाट पाहूया. हां, तोपर्यंत जा, सगळे रेडी झाले का बघ. आपल्याला पार्टी करायची ना. बोलव लवकर सगळ्यांना. केशर तिला समजून तिथून पिठाळत. अर्धा तासात बर्थडे गर्लने स्टडीमधून आप्पासमोर, रूममधून सत्या, किचनमधून तिच्या माई आजीला आणि अक्काला आज्याला सगळ्यांना ओढून आणून हॉलमध्ये बसवलं होतं. आज तर गोपूला पण सत्या जाऊन घेऊन आला होता. सगळे जमले होते. माई आजीचा नेहमीचा चॉकलेट केक तिच्या फरमाईश अनुसार छान जेवणाचा सगळा बेत करून तयार होता. सगळ्या तयारीने आणि केलेल्या सजावटीने खुश होऊन बागडत होती नुसती. सुपरमॅन, तू आला माझ्या बर्थडेला? वाट पाहत असलेली रुही दारातून आत आलेल्या प्रभासला पाहून त्याकडे पळत. येस माय डॉल, मी प्रॉमिस केलं होतं ना येईन म्हणून. सी, आय एम हर. आणि अजून बघ कोण आलंय तुझ्या बर्थडेला. प्रभासने तिला उचलून घेतलं आणि दारातून बाहेर आला तशी समोर पाहती. समोर केशरच्या आश्रमातल्या तिच्या डान्स क्लासच्या छोट्या छोट्या 9-10 मुली, ज्या रुहीच्या वयाच्या होत्या, त्या हातात गिफ्ट बॉक्स घेऊन उभ्या होत्या. कोल्ड श्रीमंत मित्रमैत्रिणींना बोलवलं तर ते पुन्हा त्यांच्या मम्मी डॅडीसोबत आलेले पाहून तिच्या पेचात टाकणाऱ्या प्रश्नांना सामोरे जाण्यापेक्षा आश्रमातल्या अनाथ मुलींना बोलवलं तर एक दिवस त्या मुलींची पण अशी बर्थडे पार्टी बघण्याची हौस आणि रुहीची पण पार्टी करण्याची हौस, सगळंच पार पडलं असतं. याच उद्देशाने केशरने आप्पामाईंना विचारून त्यांना बोलवलं होतं. त्यांनी परमिशन दिली तसं प्रभासला सांगून तिने त्यांना घेऊन यायला सांगितलं होतं. हाय न्यू फ्रेंड्स, मी रुही आनंदाने सगळ्या मुलींना आलेलं पाहून त्यांना आत घेऊन येत. माईंना खूप कौतुक वाटत होतं. त्या छोट्या छोट्या मुलींचं खूपच निरागस आणि चुणचुणीत होत्या सगळ्या मुली. एकीकडे रुहीसाठी आनंद वाटला तर एकीकडे त्या लहान मुलींसाठी दुःख. रुहीला तर फक्त वडिलांचं छत्र नव्हतं, पण यातल्या बऱ्याच जणींना वडील नव्हते तर कुणाला आई, कुणाला दोघेही नव्हते तर काही रस्त्यावर पडलेल्या मिळाल्या
घरदार, आजी आजोबा, मामा काका यांचं प्रेम तर दूर दूरपर्यंत यांच्या गावी देखील नव्हतं. तरी किती खुश होत्या सगळ्या. दुपारपासून केशरने त्यांच्याबद्दल सांगितलं तशा माई खूपच इमोशनल झाल्या होत्या. आल्या आल्या माईंनी त्यांना जवळ घेऊन खाऊ दिलं. तशा त्या त्यांच्या पाया पडून आजी आजी म्हणून बिलगत होत्या त्यांना. बर्थडेसाठी खास राज, शिमरन, अनय, मोक्षदा आणि मनाली हे पण सगळे जमले होते. आपल्या बर्थडेसाठी इतके सारे लोकांना जमलेले पाहून आणि त्यांच्याकडून मिळालेले गिफ्ट पाहून बर्थडे गर्लचे पाय तर जमिनीवर नव्हतेच मुळी. सगळे जमले तसं तिचं औक्षण करून तिच्या आवडीचं केक कापण्याचा कार्यक्रम पार पडला. आश्रमातून आलेल्या सगळ्या मुली पण हे सारं कौतुक पाहून खुश होत्या. केक आणि माईंनी बनवलेलं छान छान खाणं पिणं, फोटो काढून सगळं झालं. तसं त्या छोट्या मुलींचा डान्स प्रोग्राम झाला. त्यासोबत रुही पण आनंदाने तिरकत होती. सगळे रुही सोबतच त्या चिमुरड्यांचा आनंद पाहून खुश होते. रुही, दिस फॉर यू, हे माझ्याकडून गिफ्ट. सगळ्यांचं गिफ्ट देऊन झालं. तसे सगळ्यात शेवटी केशर तिला गिफ्ट देत, थँक्यू मामी. काय दिलं तू गिफ्ट? नाचून दमलेली रुही आनंदाने उड्या मारून विचारत, बघ उघडून, तुला पाहिजे होतं ना ते दिले. केशरने उघडायला सांगितलं तशी घाईत हातातला बॉक्स ओपन करायच्या तयारीत ती. छुमछुम, नवली मामी, तू पण मला छुमछुम आणलं तुझ्यासारखं. बॉक्स उघडताच समोर छोटे घुंगरू दिसले. तसे हातात घेऊन वाजवून पाहत ती, हो तुला पाहिजे होते ना छुमछुम म्हणून आणलं. आवडलं ना गिफ्ट? केशर तिला जवळ घेत, येस मामी, मी इट्स व्हेरी प्रेटी, मी घालू पायात, तू लावून दे ना, मी पण कलनाल ताता चुमचुम. केशरला ते घुंगरू पायाला घालून ताल शिकवताना तिने पाहिलं होतं. तशी ती पण बांधून द्यायला सांगत तिने केशरची ऍक्टिंग करून दाखवली. तसे समोर बसलेले सगळे दोघींना पाहून हसत, नाही हे असेच नाही घालायचे, हे बाप्पाजवळ ठेवून आधी याची पूजा करायची, त्याला नमस्कार करायचा, मग घालायचे हे पायात, हो की नाही राधा? आपण पण करतो ना आधी पूजा? केशर तिला समजावत मागे बसलेल्या राधाला विचारत, पूजा? वाय? निरागसपणे तिला विचारत, बिकॉज इट्स अवर कल्चर, तू थोडी मोठी झाली की तुला सांगेन हां, केशर उत्तर देत. सगळ्यांच्या सुंदर सुंदर गिफ्टने, सत्या अनयच्या मस्तीने हळूहळू सगळा पार्टीचा बेत उत्तम पार पडत होता. साजरी पण खुश होती तिला असं आनंदी पाहून. जन्मल्यापासून आज पहिल्यांदा तिचा असा मोठा बर्थडे सेलिब्रेट केला होता. नाही तर नेहमी घरातले सगळे मिळून तिचा साधासा बर्थडे करत होते. पण आजचा तिचा आनंद पाहता मन भरून आलं होतं तिचं. नकळत अभयची आठवण तरळून गेली होती. त्याला किती हौस होती बाळाची, किती प्लॅनिंग केलं होतं त्याने. आज तो असता तर किती खुश असता. रुहीसोबत खूप प्रेम दिलं असतं त्याने. तिच्यासाठी काहीही करायला तयार झाला असता. तिचा एक शब्द देखील त्याने खाली पडू दिला नसता. ती म्हणेल ती चूक तिच्यासाठी हजर केली असती. पण साजू कुठे हरवलीस? मस्ती करणाऱ्या रुहीला डोळे भरून पाहत साजरी आपल्याच विचारात हरवली होती. तशी केशर तिला आवाज देत, काही नाही वहिनी, अभयची आठवण आली. साजरी डोळ्यातलं पाणी परतवत हसून बोलत, परत या ग मुलीनो. सगळा पार्टीचा कार्यक्रम पार पडला. तशा माई सगळ्यांना हसून डोक्यावरून हात फिरवलं. निघताना रुहीच्या हातात सगळ्या मुलींसाठी गरजेच्या वस्तू भेट म्हणून देत माईंनी सगळ्यांची सांगता केली होती. प्रभास पण सगळ्यांना सोडायचं सांगून निरोप घेऊन निघाला. सगळ्या बायका आपल्या गप्पा करत बाहेर बसल्या होत्या. रुहीच्या वाढदिवसानंतर 4-5 दिवस गुप्तपणे अभयची केस प्रभासने स्टडी करायला सुरुवात केली होती. नेहमीच्या कामासोबत हे काम देखील टॉप लिस्टवर ठेवून त्याची शोध मोहीम चालू झाली होती. सगळ्यात आधी ती अर्धवट ड्रग रॉकेट फाईल त्याने ताब्यात घेत आपल्या घरी नेऊन ठेवली होती. कारण आहे ते पुरावे तरी सेफ राहील तर पुढे कामी येणार होते. साजरीसोबत फोनवर बोलून अभय बद्दल बारीक सारीक सगळी इन्फॉर्मेशन गोळा करायचं काम देखील चालू झालं होतं. समरला विनंती करून त्याच्या विश्वासातील माणसं कामाला लावून रागिणीचा शोध घेण्याचा कामी लावली होती. ती हाती लागणं खूप गरजेचं होतं. केशर पण 1 दिवसाआड फॅक्टरी आणि बाकी वेळ या केससाठी देत होती. मागच्या जुन्या गोष्टी आठवून काही
धागेदोरे पुरावे हाती लागली का ते पाहत होती. तिचे जुने खबरी माहितीगार सगळ्यांची लिस्ट बनवून एकेकाला जाऊन स्वतः भेटायचं काम चालू झालं होतं. कदाचित कुठूनही हलकीशी कडी हाती लागली तर पुढच्या कड्या जोडल्या जाणार होत्या. 5 वर्षापूर्वी सगळी माहिती काढणं थोडं वेळखाऊ काम असणारच होतं, पण हे करावं तर लागणारच होतं. या केसमधले खूप सारे पुरावे तर नष्ट पण झाले असतील, काही साक्षीदार मारले देखील गेले असतील यांची सगळ्यांना कल्पना होतीच, पण तरी काही ना काही सुगावा हाती लागणार याची देखील खात्री वाटत होती. सगळे आपापल्या पद्धतीने काम करत हातभार लावत होते. आप्पांनी पण शिर्केंना सांगून त्यावेळच्या सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांची नावं, त्यांची माहिती, 5 वर्षापूर्वीची अभयच्या ॲक्सिडेंट केसमध्ये सामील असणाऱ्या सगळ्या लोकांची यादी काढायला लावली होती. 2 आठवड्यानंतर बोला प्रभास, काय अपडेट? केसचा काही हाती लागलं की नाही? 2 आठवड्यांनी पुन्हा सगळे आप्पांसोबत स्टडीमध्ये जमले होते. मागच्या 2 आठवडे सगळेच घेत असलेल्या शोध कार्यात काय हाती लागलं यावर पुन्हा एकदा मीटिंग बोलवली होती. सगळे जमले तसे आप्पा प्रभासपासून सुरुवात करत, हो सर, स्टडी करायला सुरुवात केली आहे. त्या फाईलवरून बरीच माहिती मिळतीये. तरी देखील केस रिओपन करण्यासाठी लागणारे काहीच पुरावे अजून हाती लागले नाहीत. मला तरी वाटतं पोलीस स्टेशनमध्ये मला कोणताही पुरावा मिळणार नाही, कारण तिथून सगळे पुरावे माणसं आधीच गायब केले आहेत. आणि हो, अजून एक, त्या ड्रग रॉकेट फाईलमध्ये कमिशनर जगताप म्हणून एक नाव सारखं समोर येते बऱ्याच पेपरवर. त्यांची सही पण आहे. कदाचित अभय सर त्यांना रिपोर्ट करत असावेत. प्रभास सगळी माहिती देत, कमिशनर जगताप, आम्ही पण 1-2 वेळा अभयच्या तोंडून हे नाव ऐकलं होतं, पण फारसा काही संबंध आला नाही. ते तर आता या जगात नाही. 2 वर्षापूर्वी ते हृदयविकाराच्या झटक्याने गेले. शिर्के आपल्या लिस्टमध्ये आहे का हे नाव? काही माहिती यांच्याबद्दल आप्पाने ऐकलं तसे आठवून शिर्केंना विचारत, हो साहेब, आहे ना हे नाव. अभय साहेबांच्या सिनियर होते हे. त्यांनीच अभय साहेबांची शिफारस करून त्यांना मिरजवरून इथे बदली करून या केससाठी नियुक्त केलं होतं. शिर्के फाईलमधली माहिती सांगत, सर, यांनी खूप मदत झाली असती आपल्याला, पण हा मार्ग पण बंद झाला. प्रभास हताशपणे बोलत, असो, दुसरा मार्ग शोधू आपण. समर, तुमच्या माणसांनी काय खबर लागल्या का त्या पांडेबाईंनी हाताला? आप्पा समोर बसलेल्या समरकडे मोर्छावळत, नाही आप्पा, आम्ही हैदराबादला माणसं पाठवली आहेत, ते करतायत त्यांचा शोध. म्हणजे इथे पण निराशा. पण समरचं बोलणं ऐकून, सुनबाई, तुमच्याकडे काय खबर आहे? आप्पा, खूप महत्वाची खबर मिळाली आहे. ही आस्थाची डायरी. केशरने सगळ्यांना पाहून आपल्या मांडीवरची डायरी समोर ठेवली. आस्थाची डायरी तुला कुठून मिळाली? आणि हे काय? यात प्रभास समोर पडलेली डायरी पाहत, काल घरी गेले होते मी तिच्या. काकूंनी केलं थोडी बडबड, पण काकांनी घेतलं समजून. माझे काही डॉक्युमेंट सापडत नाहीयेत सांगून ते आस्थाच्या सामानात आहेत का हे पाहायचं असं सांगून मी तिच्या सगळे बंद करून ठेवलेल्या सामानातून ही डायरी मिळवली. तिची नेहमीची सवय होती, सगळं डिटेल नाही पण काही सांकेतिक भाषेत ती पुरावा म्हणून सगळं नोट करून ठेवत होती. सांकेतिक भाषेत? मग आहे का यात काही? समर प्रश्न करत, घर. शेवटच्या दिवशी तिने लिहिलेली ही 4 अक्षरं, घर, याचं काय अर्थ आहे? आप्पा नाव ऐकून आश्चर्याने, आप्पा, कदाचित हा कोणता तरी कोडवर्ड आहे किंवा या केसमध्ये सामील आहेत या लोकांच्या नावाची पहिले इनिशियल. वाट, ही खूप महत्वाची माहिती आहे केशर. अजून काय हाती लागतं का बघ? प्रभास पण आश्चर्याने विचारत, आता सध्या नवीन हीच खबर आहे, पण एक कडी तर हाती लागली. आता यावरून पुढचा शोध घ्यायला सुरुवात करूया. केशर आनंदाने, आप्पा, जसं आस्थाच्या घरात ही डायरी सापडली तसंच अभयने पण काही डायरी किंवा या संदर्भात काही फाईल तयार केली असेल, ती पण आपण साजरीच्या बंगल्यावर शोधली तर? समरने तिची डायरी पाहून सांगत, हो समरदा, अभयच्या स्टडीमध्ये काही ना काही नक्की सापडेल. त्याला आवडत नव्हतं त्याच्या पेपरला हात लावलेलं, म्हणून मी कधी पाहिले नाही, पण नक्की तिथे काही सापडेल आपल्याला. आपण आजच जाऊया तिथे, साजरी आठवणीने सांगत. आप्पा, मी काही सुचवू का? सगळ्यांचं बोलणं ऐकून केशर मध्येच विचारत, हो बोला तुम्ही.
आप्पा शांतपणे तिला पाहत, आप्पा मला वाटतं आपण या सगळ्यातून खूप वेळ वाया घालतोय. आधीच 2 वीक होऊन गेलेत आणि अजून पण भक्कम असा काहीच पुरावा हाती लागला नाही. हे सगळे पेपर तर शोधत राहूच, पण आपण काहीतरी वेगळं करायला हवं. म्हणजे वेगळं काय? काय करणार? नक्की काय चालू आहे तुझ्या डोक्यात? समर तिचा चेहरा वाचत. म्हणजे सापाला बिळातून बाहेर काढण्यासाठी त्याच्या बिळाशी उंदीर ठेवायचं तरच साप बाहेर येतो, तसंच काहीच करायचं. केशर काही विचार करून बोलत. सगळे तिच्या या कोड्यात काढणाऱ्या बोलण्यावर नुसते तिला पाहत. वहिनी काय सुचवायचंय तुला? साजरीने नकळून विचारलं. तशी केशर तिला आणि बाकी सगळ्यांना पाहून पुढे बोलत, आप्पा आतापर्यंत माझ्या माहितीनुसार आणि त्यांच्याकडून अभय सरांबद्दल जे काही ऐकलं त्यावरून मला असं वाटतं की केशर बोलता बोलता थांबून एक पॉज घेऊन सगळ्यांना पाहत, सुनबाई बोला जे काही असेल मनात. आप्पा तशी शांतता पाहून, साजरी सॉरी, पण मी जे काही बोलणार आहे ती फक्त एक शक्य आहे, जी खरी पण असू शकते किंवा खोटी पण. तेव्हा प्लीज. केशर बोलण्याच्या आधी साजरीची माफी मागत, वहिनी इट्स ओके, बोल तू. आप्पा हा माझा अंदाज आहे. अभय सरांच्या मृत्यूंची कदाचित 2 कारणं असू शकतात. पहिलं म्हणजे हे ड्रग रॉकेट प्रकरण, जे बाहेर येऊ नये यासाठी त्यांना रस्त्यातून बाजूला केलं असावं. आणि दुसरं म्हणजे खासगी वैरे यांनी समरकडे इशारा करून सांगितल्याप्रमाणे अभय सरांचा त्यांच्या घरच्या बिझनेसमध्ये जास्त शेअर होता, म्हणजेच प्रॉफिट शेअर पण जास्त. जसं की त्यांनी सांगितलं की अभय सरांनी त्यांच्या काकांना बऱ्याच वेळेला इलिगल कामासाठी पकडलं होतं, त्यामुळे बिझनेसमध्ये त्यांच्यावर असणारा विश्वास पण कमी होता. कदाचित हा राग असू शकतो त्यांच्या मनात आणि म्हणूनच अभय सरांना रस्त्यातून बाजूला करून संपूर्ण बिझनेस आपल्या ताब्यात येईल अशा समजातून हा अपघात घडवला गेला असेल तर. आणि त्यांच्यानंतर सगळे अधिकार आपल्याला मिळतील अशी खात्री असेल, पण अभय सरांनी ऑलरेडी सगळे अधिकार साजरीच्या ताब्यात दिले, म्हणूनच तर त्यांनी साजरी आणि रुहीला त्यांच्यासोबत नेण्याचा प्रयत्न पण केला होता. त्यामुळे ही शक्यता. केशर बोलून झालं तशी आप्पा समर आणि साजरीचा चेहरा पाहून थांबत, पण सुनबाई आता राठोड बदलले आहेत. त्यांनी आमची आणि समरची माफी पण मागितली. आप्पा मला पण केशरचं म्हणणं पडतंय. कशावरून माफीचं नाटक असेल? मला पहिल्यापासून त्या माणसावर विश्वास नाहीये. त्यांनी आतापर्यंत किती आपुलकीने साजरी आणि अभयला विचारलं आहे आपण सगळ्यांनीच पाहिलंय. त्यामुळे केशरची शक्यता नाकारता येत नाही. समर केशरच्या बाजूने समर्थन करत, आप्पा मला पण वाटतंय आपण या दृष्टीने पण करूया विचार. कारण लग्न झाल्यापासून मी पाहते रतन काकांना यांना कसलीही माया किंवा माणुसकी नव्हती अभयबद्दल. साधं कधी वडिलकीच्या नात्याने प्रेमाचा 4 गोष्टी देखील केल्या नाहीत त्यांनी. ना कधी विचारपूस, फक्त कामापुरता अभयचा वापर करून घेतला. मग वहिनी म्हणते तशी शक्यता असू शकते. असेही इलिगल कामाचा अनुभव होताच त्यांना. कशावरून हे घडवून आणलं असेल? साजरी पण समरची बाजू घेत, सर आपण या सगळ्या गोष्टीचा इमोशनल कमी आणि प्रॅक्टिकल विचार जास्त करूया. जर खरंच या गोष्टीत सत्य असेल तर याचं पण शोध घेऊया आपण. कदाचित काही हाती लागेल. प्रभास विचारत हरवलेल्या आप्पांना सांगत, केशर मगाशी तू कोणत्या वेगळ्या विचाराबद्दल बोलत होती? समर केशरला आठवण करून देत. केशरने एक नजर प्रभासला पाहिलं. तसं त्याला अंदाज आला होता की ती काय सुचवणार आहे. त्यांनी नजरेने इशारा केला तशी ती पुन्हा शांतपणे सगळ्यांना पाहत, आप्पा आपल्याला 5 वर्षापूर्वीचा शोध घ्यायचा आहे. त्यामुळे त्या गोष्टीला खूप वेळ लागेल. कदाचित पहिल्यापासून सगळ्यांचा शोध आणि स्टडी करावा लागेल. या सगळ्यात खूप वेळ वाया जाईल. एवढा वेळ नाहीये आपल्या हातात. आपण अभय सरांच्या केसऐवजी ही ड्रग रॉकेट केस रिओपन होणार असल्याची बातमी मीडियामधून बाहेर आणली तर. केशरने सगळ्यांना तिच्या वेगळ्या विचाराबद्दल सांगितलं. तसे सगळे तिला पाहत, सुनबाई आम्हाला समजलं तुम्हाला काय सुचवायचं, पण यात प्रभास यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. पुन्हा एकदा घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता पण आहे. यात खूप रिस्क आहे. सर पण मी तयार आहे ह्या सगळ्यासाठी. मी आधीच सांगितले सत्य बाहेर येणार असेल तर माझी कोणत्याच कामाला ना नाही.
आपण करूया, केशर म्हणते तसं. कदाचित ही बातमी ऐकून गुन्हेगार आणखी काही चूक करून आपल्या जाळ्यात सापडला तर चांगलंच आहे. लवकर शोध कार्य पूर्ण होईल. सोबत आपण आधीची ठरलेली कामं पण करूया, म्हणजे आणखी फास्ट काम होईल. सर, तुम्ही फक्त ही केस रिओपन करण्यासाठी परवानगी मिळवून द्या. केशर, तू आज रात्रीच या सगळ्यांवर एक स्पेशल रिपोर्ट बनव. साजरीला प्रभास आवाज देत. तुम्ही उद्या मला तुमच्या बंगल्यावर घेऊन चला. आपण काही पुरावे सापडतात का ते पाहूया. समर, तू काहीही करून त्या रागिणीची शोध घेऊन तिला पहिले ताब्यात घेण्याचा मागे लाग. ती सापडली तर अर्धी केस सॉल्व्ह होणार आहे. प्रभास एकापाठोपाठ एक भराभर सूचना करत सगळ्यांना पाहत. वेळ रात्री 12 वाजता. केशर, रात्री गाढ झोपेत असणारा समर थोडा चुळबुळत उठला. तसा झोपेत बाजूला हाताला न लागणाऱ्या केशरला आवाज देत, केशर कुठे गेली? तो तसाच मोकळ्या बेडवर हात फिरवत राहिला. तसा पुन्हा एकदा आवाज देत. एक दोनदा आवाज देऊन पण तिचा काहीच आवाज येत नव्हता. तसे गाढ मिटलेले डोळे उघडत त्याने आजूबाजूला पाहिलं. केशर समोर स्टूलवर लॅपटॉप घेऊन मग्न होऊन काही लिहायचं काम चालू होतं. तिचं कामात इतकी दडून गेली होती की तो केव्हाचा आवाज देतोय याची पण शुद्ध नव्हती तिला. अहो, काय करताय? काम चालू होतं माझं, द्या ना लॅपटॉप. इतक्या रात्री आराम करायचं सोडून त्या लॅपटॉपमध्ये डोकं घालून बसलेली ती त्यांनी पाहिलं तसं उठून तिच्या समोरचं लॅपटॉप खेचून घेत तिला पाहतो. अजिबात मिळणार नाही. घड्याळ पाहिलंस का? स्वतःकडे पण लक्ष दे ना. हे महत्त्वाचं आहे, पण तब्येत पण तेवढीच महत्त्वाची आहे. ती ठीक असेल तर पुढे काम करता येईल ना. ते काही नाही. उठ, चल लवकर आणि झोपून घे. बाकीचं काम उद्या कर, समर कडक भाषेत सांगत. अहो, थोडंच राहिलंय, द्या ना. ती पुन्हा आवाज देऊ लागली. तसं तिच्याकडे दुर्लक्ष करून तिला उचलून घेत तो. अहो, ग बसा. सगळं महत्त्वाचं आहे ना. तब्येत सोडून आराम कर शांत, बडबडत तिला ठेवत तो. तिने एक सुस्कारा सोडला आणि नकारार्थी मान हलवून त्याला पाहू लागली. त्यापुढे काही न बोलणं हाच मार्ग दिसत होता सध्या तशी त्याच्यापुढे काही न बोलणं हाच मार्ग दिसत होता सध्या तशी गपचूप पडून राहत ती. वसू, काय झालं? झोप येत नाहीये का? उशीर झालाय, झोपा आता. रात्रीचे सेम वेळी माई पण खिडकीतून बसून कसल्याशा विचारात अप्पांना दिसल्या. तशा झोपेतून जागे होऊन आवाज देत, नाही हो, झोपच उडाली माझी. किती प्रयत्न केला पण येतच नाही. डोळे मिटले की सारखा अभय आणि साजूचा चेहरा येतो डोळ्यांसमोर. का झालं हो असं? किती खुश होती पोर माझी. नजर लागावी असा संसार होता तिचा. नुकताच सुरू केला होता, पण एकाकी ग्रहणच लागलं तिच्या सुखाला. वसू, अहो, ही वेळ आहे का हे सगळं आठवत बसायची? तुम्हाला किती वेळा सांगितले, नशिबाच्या पुढे कुणाचं कधी चालते का? ते आज चालले. सावरा स्वतःला आणि आराम करा आता, नाहीतर जागत बसाल तर पित्त वाढेल तुमचं. आप्पा समजूत काढत, असू द्या हो, काही नाही होत मला. या वयात स्वतःच्या तरुण मुलींना अशा अवस्थेत बघण्यापेक्षा देवाने वर नेलं तर बरं. रोज रोज तिला असं घुमसटताना तरी बघावं लागणार नाही. माई डोळ्याला पदर लावून रडत, वसू काय बोलताय तुम्ही? आम्हाला गरज आहे तुमची. अशी निर्वाणीची भाषा बंद करा, नाहीतर यावेळी आमचा वरडा खावा लागेल तुम्हाला. आम्हाला कळते तुमची काळजी. आम्ही पण एक बाप आहोत. आम्हाला पण त्रास होतो आमच्या लेखीला असं पाहून, पण म्हणून आम्ही कधी निर्णयाची भाषा आजवर केली नाही. हा उपाय नाही त्यावरचा. आपल्यालाच तिच्या मागे खंबीरपणे उभं राहायचं. तुम्ही असा हात गाळून बसलात तर आमचा अर्धा त्राण निघून जाईल, आप्पा काळजीने बोलत. नवीन उभं राहिलेल्या या संकटाने सगळ्यांच्या जुन्या जखमा पुन्हा ताज्या झाल्या सारख्या वाटत होत्या. 5 वर्षापूर्वीचं तिचं साजरी, 5 वर्षापूर्वीची तिची साजरी, तिची ती अवस्था, रडणारी तान्ही रुही, सगळं काही पुन्हा डोळ्यासमोर उभं राहिलं होतं.